ई-KYC आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-KYCमुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-KYCमुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-KYCमुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये। ई-KYCमुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील। आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे। शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली। त्यामुळे ज्या योजना आमची सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही। ज्या योजनांची आम्ही घोषणा केली त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार। बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही। आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। त्यामुळे कुठलीही चिंता आणि कुठलंही काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही। खरं म्हणजे गैरसमज, ही योजना आम्ही जाहीर केली तेव्हापासून विरोधक सुरू करत, कोर्टात कोणी गेले स्टे आणण्यासाठी आणि फक्त चुनावी जुमला आहे म्हणून देखील सांगितलं। परंतु मी एवढंच सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी आम्ही सुरू केलेली आहे ही कधी बंद होणार नाही। ई-KYC या योजनेची सुलभता, सुटसुटीतपणा, पारदर्शकपणा आणण्यासाठी ई-KYC आहे आणि आधार कार्ड लिंक होणार आणि त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी घाबरण्याची आवश्यकता नाही। कुणाची दिशाभूल जे करतायत, अफवा पसरवत त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। त्यांचा लाडका भाऊ इथं बसलेला आहे, काळजी करण्याचं कारण नाही। त्यांची योजना कायम सुरू राहणार। लाडकी बहीण योजनेत मोठा बदल। आता पैसे हवे असतील तर सरकारचा नवीन नियम काय आहे आपण बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल केला आहे। सरकारने नवीन ई-KYC नियम आता लागू केला असून आता महिलांसोबतच त्यांच्या पती किंवा वडिलांची देखील ई-KYC करणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे। तर बघा, ई-KYC करताना आता तुम्हाला तुमचे पती किंवा वडिलांची देखील KYC करावी लागणार आहे। तुम्ही या ठिकाणी विवाहित असाल तर पतींची ई-KYC तुम्हाला करावी लागणार आहे, अविवाहित असाल तर वडिलांची ई-KYC तुम्हाला आता करावी लागणार आहे। बघा, महाराष्ट्रात जवळपास लाखोहून अधिक लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। महाराष्ट्र सरकारची बहुचर्चित असलेल्या या योजनेसंदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरू झालेल्या या योजनेचा फायदा राज्यातील तब्बल 2 कोटीहून अधिक लाडक्या बहिणींना झालेला होता। मात्र या योजनेमुळे या ठिकाणी सरकारवरती मोठा आर्थिक बोजा पडलेला आहे। त्यामुळे आता बनावट लाभार्थींची ओळख पटवण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोहिमा सुरू केलेल्या आहेत। सरकारकडून नव्या नियमानुसार आता ई-KYC प्रक्रिया फक्त महिला लाभार्थ्यांसाठीच नाही तर त्यांच्या पती किंवा वडिलांसाठी अनिवार्य केली गेलेली आहे। विवाहित महिलांच्या बाबतीत त्यांच्या पतीची ई-KYC आवश्यक असेल तर अविवाहित महिलांसाठी त्यांच्या वडिलांची ई-KYC करणं आता अनिवार्य असणार आहे। तर बघा,
KYC करताना तुम्हाला सध्या भरपूर सारे एरर देखील येत असतील. तर याच्यामध्ये पहिल्यांदा तुमची KYC करायची म्हणजे तुमचा आधार क्रमांक टाकून या ठिकाणी OTP टाकायचा आहे. तो OTP येत आहे, परंतु पुढे या ठिकाणी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकल्यानंतर मात्र OTP येत नाही आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत, परंतु त्याच्याबद्दल देखील स्वतः आता महिला आणि बालविकास मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ती देखील माहिती आपण पुढं पाहणार आहोत. बघा, जर लाभार्थी महिलांनी आणि तिच्या पतीचे किंवा वडिलांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा लाभार्थ्यांना या योजनेतून आता अपात्र ठरवण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पूर्वी फक्त महिला लाभार्थ्यांचेच उत्पन्न तपासलं जात होतं. अनेक महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्यामुळे त्या या ठिकाणी पात्र ठरत होत्या. तर बघा, लाडकी बहीण योजनेची आता ही पडताळणीच आहे एक प्रकारची KYC म्हणजे. मात्र कौटुंबिक उत्पन्नाचा विचार झाला नसल्यामुळे अनेक गैरप्रकार घडल्याचं लक्षात आलेलं होतं. काही प्रकारामध्ये पती किंवा वडिलांचे उत्पन्न ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असताना देखील महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता. या पार्श्वभूमीवर कौटुंबिक उत्पन्नाची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने नवीन नियम या ठिकाणी लागू केला आहे. तर लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ladkibaheen.maharashtra.gov.in/eKYC वरती भेट तुम्हाला द्यायचे. पेज उघडल्यानंतर तिथं तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून OTP पाठवायचा आहे. OTP पाठवल्यानंतर तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून पुढची प्रोसेस पूर्ण करायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून देखील KYC करावे लागणार आहे. तर ही प्रोसेस असणार आहे. आता बघा, या प्रक्रियेमुळं काय होणार आहे, KYCमुळं या ठिकाणी लाडक्या बहिणींनाच फायदा होणार आहे. कारण की तुमचा जो प्रत्येक महिन्याचा लाभ आहे तो तुम्हाला आता वेळेवरती भेटण्यास मदत होणार आहे. त्याचसोबत या ठिकाणी खरोखर ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच हा लाभ पोहोचला जाणार आहे आणि जी पडताळणी प्रत्येक महिन्यामध्ये होत होती ती या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये होऊ शकते आणि लवकरात लवकर तुमचे पैसे जे आहेत ते भेटण्यास मदत होऊ शकते. जसं की बघा, जून महिन्यामध्ये आपण जर बघितलं 26 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं होतं. त्यांचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता. या ठिकाणी तो जो डेटा भेटलेला होता 26 लाख लाडक्या बहिणींचा, त्याची पडताळणी या ठिकाणी सुरू झालेली होती. त्यातच मग आता KYC जी आहे ती देखील केली जाते आहे आणि ही प्रत्येक वर्षी KYC केली जाणार आहे. सध्या तुम्हाला 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे KYC करण्यासाठी. आता ज्यांना अडचणी येत आहेत KYC करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी घाबरायचं कारण नाही. KYCसाठी 2 महिने आहेत. त्याचसोबत KYC करण्याची जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी पूर्णपणे बिजी आहे. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी वेबसाईटमध्ये OTP येत नाही, आधार क्रमांक पात्रता येत नाही, असे जे पण या ठिकाणी एरर्स आहेत त्याच्यावरती काम चालू आहे. वेबसाईटला या ठिकाणी पुन्हा नव्याने या ठिकाणी त्याच्यामध्ये तांत्रिक सुधार करण्याचं काम चालू आहे, असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी ट्विट करून माहिती दिलेली आहे. तर बघा, आता KYC तर करावीच लागणार आहे, परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार? तर तुमचा जो 15वा हप्ता आहे तो या ठिकाणी 3,000 रुपयाचा असणार का? म्हणजेच 15वा प्लस 16वा हप्ता तुम्हाला एकत्रित भेटणार का? तर बघा, सध्या तरी अजून अधिकृत कुठलीच घोषणा करण्यात आलेली नाही की कधीपर्यंत तुमचे 15व्या हप्त्याचे या ठिकाणी 1,500 रुपये येऊ शकतात आणि सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे त्या महिन्याचे म्हणजे 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये. मग हे प्रत्येक दोन्ही हप्ते मिळून एकत्रित दिले जाणार की वेगवेगळे दिले जाणार याच्याबद्दल अजून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. आता ऑक्टोबर महिना उजळलेला आहे तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मात्र जमा झालेला नाही. त्यामुळे पैसे नेमके कधी मिळणार याकडे आता सर्व लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता दर महिन्याला पात्र लाडक्या बहिणींना भेटतो. मात्र गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मिळाला. आता ऑक्टोबर महिना या ठिकाणी उजळलेला आहे तरी देखील सप्टेंबर महिन्याचे पैसे मात्र या ठिकाणी भेटलेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मध्ये या ठिकाणी गोंधळ आहे. पण आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्याबद्दलची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येत्या आठवडाभरात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता आहे. मात्र आठवड्याभरात हा हप्ता जमा झाला नाही तर थेट
दिवाळीच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्रित भेटणार का? लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर योजनेचा हप्ता दिला जातो आहे. म्हणजे त्या महिन्यात पैसे न भेटता पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत हे पैसे भेटतात. गेल्या महिन्यापासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. गेल्या महिन्यापासून म्हणण्यापेक्षा मागचे 4 ते 5 हप्ते लेट झालेले आहेत. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपयेचा हप्ता मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तर बघा, हा सप्टेंबरचा हप्ता जर तुम्हाला या 2 आठवड्यात ऑक्टोबरच्या नाही भेटला तर तुम्हाला ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे दोन्ही मिळून 3,000 रुपये देखील एकत्रित देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. दिवाळीच्या निमित्तानं हा हप्ता एकत्रित दिला जाऊ शकतो. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळीसाठी एकत्रित 3,000 रुपये दिले तर लाडक्या बहिणींना मोठा त्याचा फायदा होऊ शकतो. सणाच्या या ठिकाणी काळामध्ये हे पैसे भेटल्यास लाडक्या बहिणींना त्याचा खूप फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का एकत्रित 3,000 रुपये भेटावेत? तसं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. आता बघा, लाडक्या बहिणींना सहसा सणासुदीच्या काळात या योजनेचा हप्ता जो आहे तो दिला जातो. त्यामुळे तर दिवाळीच्या मुहूर्तावरती सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्याचा एकत्रित लाभ दिला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र या संदर्भात अजून कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. जशी याच्याबद्दलची घोषणा अजून होईल तशी तुमच्यापर्यंत याबद्दलची अपडेट दिली जाईल. तर मग तुम्हाला या ठिकाणी 2 हप्ते जर एकत्रित नाही भेटले तर तुमचा सप्टेंबरचा हप्ता ह्या 2 आठवड्यामध्ये, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये कधीही येऊ शकतो. सहसा पहिल्या आठवड्यातच पैसे येतात, मात्र यावेळेस खूप लेट झालेला आहे. तर याचं शक्यता असू शकते KYC प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळे लेट असू शकतं, किंवा पडताळणी देखील सध्या चालू आहे 26 लाख लाडक्या बहिणींची प्रत्येक जिल्ह्यानुसार, तेही एक कारण असू शकतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं जर तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर त्यासाठी देखील जर या ठिकाणी लेट केलेलं असेल तर मग दुसऱ्या आठवड्यामध्येच तुम्हाला पैसे वाटप व्हायला सुरुवात होऊ शकते. दिवाळीच्या या ठिकाणी काळामध्ये हे पैसे मग तुम्हाला दिले जाऊ शकतात. हे लेट होण्यामागचं देखील अजून एक कारण असू शकतं. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.